brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. म्हणजे रोजचे प्रत्येक दुकानदार 7-8 हजार रुपये लॉस करून धंदा करतो. जी मशीन आम्हाला 6,500 मिळत होती ती आता 13,500 रुपये घेते. म्हणजे आवाशा सवा लूटमार चालू आहे खरं. व्यापारी लोक यांचा फायदा घेऊन ह्या गोष्टीचा, आणि गव्हर्नमेंटने काय गाईडन्स नाही दिली, त्याच्यामुळे यांचं रान मोकळं आहे. गव्हर्नमेंट म्हणते की कमर्शियल बाटला नाही आहे बाबा, बंद आहे, किंवा हॉटेलवाल्यांना बंद आहे. म्हणजे ब्लॅकनी 6,000 कुठून येतोय, हा एक प्रश्न आहे. ऑप्शन काय नाही, रोज पैसे लॉस करणे आणि धंदा चालू ठेवणे, हा एकच ऑप्शन आमच्याकडे आहे. जो शक्य होईल तोपर्यंत चालवणे, नंतर बंद करणे. इराण इस्रायलच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी म्हणत असले की गॅससाठी रांगा नाही आहेत किंवा टंचाई नाही आहे, लोक पॅनिक होत आहेत, पण खरी परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी आम्ही आता ग्राउंडवर आलेलो. सध्या आम्ही मुंबईतल्या फेमस अशा चर्चगेटच्या खाऊ गल्लीमध्ये आहोत, जिथे पावभाजीपासून वेगवेगळे पदार्थ हे लोकांच्या आवडीचे आहेत आणि इथे दिवसभर शेकडो लोकांची गर्दी असते. आणि म्हणूनच इथे नेमकी काय परिस्थिती आहे, इथल्या लोकांना खरंच इथला गॅस टंचाईचा त्रास होतो आहे का, इथले व्यावसायिक काय नवीन पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत, हे सगळं बघण्यासाठी इथे आम्ही आलेलो. इथे आम्ही जर बघितलं तर हे पावभाजीचे अनेक स्टॉल्स बघितले, ज्याच्यामध्ये सध्या गॅस मिळत नसल्यामुळे आता त्यांनी एका वेगळ्या पर्यायाचा उपयोग केलेला आहे. आता ते कोळशावरची शेगडी वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांचा जो व्यवसाय तो तर बंद ठेवता येत नाही, पण मग करायचं काय, पावभाजीसाठी मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो आणि मग त्याला ऑप्शन म्हणून काय, तर त्यांनी थेट आता कोळशाची शेगडी ही आता तयार केलेली आहे, ती वापरायला सुरुवात केली आहे. इथल्या सगळे पावभाजीचे स्टॉल्स आहेत त्यांच्याशी आम्ही सगळे बोललो. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे आणि तिथे आता जी शेगडी आहे ती कोळशाची शेगडी वापरायला सुरुवात केली आहे. गॅस तर मिळत नाही आहे, गेल्या अनेक दिवसांपासून गॅस टंचाई आहे आणि त्यामुळे त्याच्यावर पर्याय म्हणजे हा कोळसा, जो आता यांच्या व्यवसायाचा आता साथीदार झालेला आहे. आपण यांच्याशी बोलूयात. कितने दिनों से आप ये कोयला यूज़ कर रहे हो? 2 हफ्ते हो गए, गैस नहीं मिल रहा है, गैस नहीं मिल रहा है. क्या बोल रहे हैं एजेंसी वाले, क्या बोलते हैं आप जब मांगते हैं उन्हें? कुछ बोलते नहीं है अभी, कोई कुछ नहीं बोलता है, कुछ नहीं. कितने दिन चलेगा ये? वो आएगा तो देगा बोलता है, आएगा तो देगा बोलता है, कुछ नहीं बोलता है, बाकी कुछ बोलते नहीं. अब बहुत परेशान में है वो. कितने दिन अभी चलेगा ये सब कोयला? एक कोयला अभी चल रहा है ऐसे ही, बहुत महंगे होते हैं वो कोयला, महंगे पड़ रहा है. ये स्टॉक आपने कम किया अभी ये, या पूरा जैसे पहले चलता था वैसे ही चल रहा है? उतना पैसा नहीं को कम को. जसं त्यांनी सांगितलं की सध्या त्यांचा अर्थात व्यवसायावर परिणाम झाला आहे आणि कोळशाचा वापर सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये सुरू केला. आपण पुढच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात, तिथे काय परिस्थिती सुद्धा बघूयात. लोकांनी इथे इंडक्शनचा सुद्धा वापर सुरू केला. आम्ही अनेक लोकांना विचारलं, जे इंडक्शन साधारण नेहमीच्या वेळेला 2,500-3 हजाराला मिळतं, ते सध्या आपण बघितलं तर 17,000पर्यंत त्याची किंमत गेलेली आहे आणि सगळ्या व्यावसायिकांना त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. हे जेवढे सगळे स्टॉल्स आहेत तिथे सारखीच परिस्थिती आहे, गॅस नाही आहे, पण मग ऑप्शन म्हणून कोळशाची शेगडी असेल, इतर शेगड्या असतील, ह्या सुद्धा इथे उपलब्ध आहेत. अन्नदाता आहार केंद्र आहे, जे इथलं फेमस आहार केंद्र आहे, तिथे आपण आलो आहे आणि इथे आता आपण बघितलं जसं कोळशाच्या शेगड्या आहेत तशाच शेगड्या इथे तयार केल्यात आलेल्या आहेत. काही इलेक्ट्रिक शेगड्या सुद्धा वापरत आहेत आणि त्याच्या माध्यमातून आता हॉटेल सुरू ठेवलं जाते. अन्नदाताचे मालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, आम्ही बघतोय मगाचपासून प्रत्येकाकडे आता कोळशाची शेगडी आली आहे, गॅस सिलेंडर कोणाकडेच नाही आहे. सगळ्यांनी थोड्या एक कोळशाचे भट्टे चालू केलेले आहेत. आता 30 रुपये कोळसा सुरुवातीला होता, आता तोच कोळसा 60 रुपयाने आम्ही घेतोय. म्हणजे रोजचे प्रत्येक दुकानदार 7-8 हजार रुपये लॉस करून धंदा करतोय. बंद तर करू शकत नाही, कारण का आम्ही एक माणूस बंद नाही, आमच्या एका धंद्यावर 10 आणि 12 लोक कामं करतात. सर्वांचं पोटपाणी आहे. एकदा तर ही माणसं, परप्रांतीय माणसं जर कधी गेलीत परत येऊ शकत नाहीत, मग काही लॉस सहन करून आम्ही धंदा चालू ठेवलेला आहे. मी आता कोळशाच्या शेगड्या आणल्यात आणि तुम्ही इंडक्शन पण घेतलंय. हो, इंडक्शन पण घेतले, कोळशाच्या शेगड्या पण आणल्या. मगाशी म्हणाला की तुम्हाला ते महागात मिळतंय आता सगळं. हो, जी मशीन आम्हाला 6,500 मिळत होती ती आता 13,500 रुपयाला घेतली. म्हणजे आवाशा सवा लूटमार चालू आहे खरं. म्हणजे व्यापारी लोक यांचा फायदा घेऊन ह्या गोष्टीचा, आणि गव्हर्नमेंटने काय गाईडन्स नाही दिली, त्याच्यामुळे यांचं रान मोकळं आहे. आणि गॅसचं 3,000 2,000 कमर्शियल बाटला होता, तो 6,000 रुपयाला ब्लॅकनी आहे.
गव्हर्नमेंट म्हणते की कमर्शियल बाटला नाही आहे बाबा, बंद आहे किंवा हॉटेलवाल्यांना बंद आहे, मग ते ब्लॅकनी 6,000 रुपये कुठून येतोय? हा एक प्रश्न आहे ना. तुम्हाला रोज किती असे बाटला लागायचे आणि आता काय परिस्थिती आहे? मला रोजचा एक बाटला लागायचा, पण तो आता नाहीच आहे, बाटलाच नाही, काय करणार त्याला? तुम्ही ज्या एजन्सीकडनं घेता त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? म्हटले गव्हर्नमेंटचं गायडन्स आहे, डायरेक्ट कंपनी बंद करून ठेवली आहे. आम्हाला सांगितलं की गॅस नाही आहे म्हणून, जोपर्यंत वरचा आदेश येत नाही. आणि नंतर मग गव्हर्नमेंटनी गायडलाईन्स दिली की हॉटेल तो कमर्शियल बाटला बंद आहे, LPG होता घरचा जो बाटला आहे तोच आपण देऊ शकतो म्हणून. ते आता गाड्या येतात पण ते आपण वापरू शकत नाही, तो घरचा बाटला आहे. ते वाटपर्यंत मग परत पोलिसचं झालं पडं, त्याच्यामुळे ते आम्ही वापरू शकत नाही. आता ह्या सगळ्यामुळे तुम्हाला किती लॉस होता? तुम्ही म्हटलं की तुम्हाला 17,000ची शेगडी घ्यावी लागली, तिथे तुम्ही आता कोळसा महागात घेताय. हो हो, रोजचे 7-8 रुपये आपण लॉस करून धंदा करतो आजच्या या तारखेमध्ये, असं आहे. पण मग आता हे किती दिवस चालणार? म्हणजे युद्ध तर काही संपत नाहीये, अजूनही कमर्शियल गॅस मिळेल की नाही माहीत नाहीये. तुमच्याकडे पुढचे ऑप्शन्स काय आहेत आता? ऑप्शन काय नाही, रोज पैसे लॉस करणे आणि धंदा चालू ठेवणे, हा एकच ऑप्शन आमच्याकडे आहे. जो शक्य होईल तोपर्यंत चालवणे, नंतर बंद करणे. तुमच्यासारखेच अनेक लोक आता कोळशाच्या शेगड्या वापरत असतील, त्यामुळे कोळशाची डिमांड वाढली असेल. ह्याचा सप्लाय तरी होतोय का आता, का तो पण कमी आहे? होतोय, पण तो सांगितलं तुम्हाला 30 रुपयाचा कोळशाचा दर होता, तो आता 60 रुपये झाला किलो. हे डबल झालं, 30ची 60 झाली. तुम्हाला तो किती लागतो दिवसभरात? 10-20 किलो लागतोच आम्हाला तो, असं आहे. 20-25 वेगळा चार्ज आहे. पण आता काल मुख्यमंत्री असं म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये गॅसचं काही असं फार काही नाहीये, रांगा वगैरे फार नाहीये, लोक पॅनिक होतात. नाही, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बरोबर आहे. पॅनिक लोकांनी होऊ नये. ते कोणतं गॅस जे स्वयंपाक घरात जे वापरतात गॅस LPG छोटा बाटला, त्या लोकांना त्यांचं गायडन्स आहे. हॉटेलवाल्यांसाठी त्यांना गायडन्स काही दिले नाही. मोठी कमर्शियल जी बाटले आहेत ते देणार किंवा नाही ह्याच्याबद्दल त्यांनी आत्तापर्यंत काही स्टेटमेंट केलेलं नाही. हे घरगुती जे बाटले वापरतो आपण जेवणासाठी. थोडक्यात तुम्हाला अजून काहीच सांगितलं नाहीये, तुम्हाला मिळणारे नाही मिळणारे कधी मिळणारे काहीच नाही. नाही नाही, आम्हाला त्या बाबतीत कुठेच आत्तापर्यंत तुम्ही ते बघा ना, स्टेटमेंट बघा, रोजचे पेपरला बघा कोणते आहे, त्या गॅस बाटल्याबद्दल कमर्शियलच्या बद्दल कोणी कुठे काय बोललेलं नाही आतापर्यंत, असं आहे. थोडक्यात आता जर नाही मिळाला तुम्हाला गॅस पुढच्या काही काळात, तर मग बंद करण्याशिवाय पर्याय नाही. हा, धंदा बंद करण्याचे पर्याय नाही. आता आपण हे किती दिवस हे करणार, चालवणार किती दिवस? आता बघा, युद्धाचं काय ते खरं नाही, ते काय अजून काय बंद होईल किंवा चालू आता किती दिवस राहणार आहे, पण त्याच्या ह्याच्या भरोश्यावर किती दिवस चालवणार धंदा? ही सगळी परिस्थिती तुमच्या सगळ्या खाऊ गल्ल्यांची अशीच आहे. सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. सगळ्यांनी पर्याय निवडलेले आहेत, कोळसा किंवा त्या इंडेक्स किंवा त्या इलेक्ट्रिक भट्ट्या, बस. त्यामुळे सरांकडनं आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला. परिस्थिती भीषण आहे, म्हणजे ती दिसत जरी नसली तरी काय कुठल्या कुठल्या माध्यमातून ते आता हॉटेल चालवतात हा प्रश्न आहे. कोळसा असेल, इंडक्शन असेल, अशा गोष्टी वापरून हा व्यवसाय करावा लागतोय. पण जसं त्यांनी म्हटलं की सध्या तरी ते मॅनेज करतायत, होतंय तोपर्यंत करतायत. पण ही जर परिस्थिती अशीच राहिली तर हे हॉटेल ज्याच्यावर खरं तर शेकडो लोक रोज जेवत असतात, त्यांचे अनेक कर्मचारी आहेत, त्यांचं रोज पोट असतं, ते मात्र बंद होईल. आणि हे ठप्प झालं तर हे हॉटेल बंद करण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर कदाचित मिळत असेल, पण व्यावसायिकांचे मात्र निश्चित हाल आहेत. आणि ही परिस्थिती कधी बदलेल हा सुद्धा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. मुंबईहून कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सह राहुल गायकवाड, मुंबई तक.